महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण अवघ्या 11व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करते। तिच्या द ट्रेल डायरीज या साहसी आणि कल्पनारम्य कादंबरीचं प्रकाशन देशातील अग्रणी प्रकाशन संस्था पेंग्विन करणार आहे। येत्या 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते या कादंबरीचं प्रकाशन होईल। या सोहळ्याला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बालसाहित्यिक राजीव तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती राहील। मला पुस्तक खूप वर्षांपासून लिहायचं होतं। आय थिंक मी पहिलीच होते तेव्हा पुस्तक लिहायचं ठरवलं। मला ऑलवेज फिक्शन ॲडव्हेंचर लिहायचं होतं, म्हणून थोडंसं फ्लॅश आउट करायला इन्स्पिरेशन घेतलं इकडनं तिकडनं आणि झालं। कॅरेक्टर्स फॉर्म झाले, त्यांना डेव्हलप करताना नवीन प्लॉटचे आयडियाज पण सुचले। मग सुरू केलं लिहायला, परत लिहिलं आणि झालं। आई म्हणून मला असं वाटतं जशी ती माझी मुलगी आहे तसंच तिलाही स्वतःला असं वाटतं की अरे हे माझं काहीतरी बेबी आहे आणि हे पूर्णत्वास येते। ती पण खूप क्युरियस आहे, अँक्शियस आहे, तशीच मी सुद्धा त्याबाबत आहे, कारण ती माझ्या मुलीचं ते पहिलं असं काहीतरी उमलतंय, पहिलं येते। सो मलाही खूप त्याच्याबद्दल उत्सुकता आहे।